सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र खरात आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, अतिशय आनंदाची बाब आहे की सेवा नियम हे जे आपलं प्रदीर्घ काम होतं ते आपण आता शेवटाला नेत आहोत. म्हणजेच आपला सेवा नियमाचा हा 9वा व्हिडिओ आहे आणि या मुद्द्यामध्ये आपण गैरवर्तन किंवा गुन्हे हे संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे होऊ शकतात आणि अशा गुन्ह्यांबद्दल त्या सेवकावर माननीय संचालक मंडळाच्या निर्णयानुसार कोणती शिक्षा होऊ शकते आणि शेवटी हा संपूर्ण सेवा नियम आपण आपले नजीकचे नियंत्रण अधिकारी, मग ते सहाय्यक निबंधक असोत किंवा उपनिबंधक असोत किंवा जिल्हा उपनिबंधक किंवा राज्याचे आयुक्त असोत, तर त्यांच्याकडे आपण कशा पद्धतीने ठरावाने सादर करावा ह्या शेवटच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी आपलं जे सहकार मैत्री चॅनल आहे ते जास्तीत जास्त सहकार चळवळीतल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मग त्यामध्ये पदाधिकारी असोत, सेवक असोत, संचालक असोत, सहकार खात्याचे अधिकारी असोत किंवा ज्याला सहकार चळवळीबद्दल आवड आहे त्या सर्वांपर्यंत जास्तीत जास्त आपलं सहकार मैत्री हे यूट्यूब चॅनल जाईल आणि ते सबस्क्राईब होईल, यासाठी आपण मला सर्वतोपरी सहाय्य करावं. आपलं काही म्हणणं असेल की एखाद्या विशिष्ट विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मला नमूद करावं. पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला हाऊसिंग सोसायटी, ज्याला आपण गृहनिर्माण संस्था म्हणतो, यावर आता स्वतंत्र मालिका आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण हे जे सहकार्य, मला आज आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे सबस्क्रायबर तेवढ्याच गतीनं मला अपेक्षित आहे, तरच खऱ्या अर्थानं आपल्याला हे जे काही आपण नियोजन केलेलं आहे ते पुढं चालवता येणार आहे. मित्रहो, भाग क्रमांक 5 मध्ये आपण गैरवर्तन, गुन्हे व त्याबद्दलची कारवाई. साधारणपणे संस्था कोणत्याही प्रकारची असो, प्रत्येक संस्थेमध्ये तो सेवक 1 असोत किंवा 2 असोत किंवा किती असोत, आपल्याला सेवा नियम करायचे आहेत. ते आपल्या सेवकांसाठी आवश्यक आहेत आणि संस्थेसाठी आवश्यक आहेत. आता या सेवा नियमामध्ये आपण शेवटचा भाग जो आहे तो गैरवर्तन म्हणजे काय हे त्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मुद्दे दिलेले आहेत की अशा पद्धतीने आपण सेवा नियम करताना हे सर्व मुद्दे, यापेक्षाही अधिकचे मुद्दे आपण त्यामध्ये टाकावेत. गैरवर्तन या सदरामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते आता आपण पाहणार आहोत. पहिला मुद्दा जो आहे की संस्थेमध्ये नोकरी स्वीकारताना खोटी माहिती किंवा कागदपत्र सादर करणे. असं बऱ्याचदा होतं, मग ती जन्मतारखेमध्ये खाडाखोड असेल किंवा शैक्षणिक पात्रता किंवा इतर बाबतीमध्ये अशी काही खाडाखोडीची पत्रकं किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये खोटा दाखला देणं, तर हे जर आपल्याला असेल तर ते गैरवर्तन होईल. कामकाजामध्ये दिरंगाई किंवा कसूर करणे किंवा टाळाटाळ करणे किंवा हेळसांड करणे. याच्यामध्ये 4 शब्द आले. दिरंगाई करणे म्हणजे दिलेलं कामकाज उशिरा पार पाडणे, वेळेत पार न. कसूर करणे म्हणजे काय, ते काम न करणे, जबाबदारी पार न पाडणे. टाळाटाळ करणे म्हणजे बघू पुढे नंतर करू अशा पद्धतीने वेळेत काम पूर्ण करणे. आणि हेळसांड म्हणजे काय की अशा पद्धतीचं कामकाज करताना मनमानी पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने कामकाज करणे. कामकाजाचा जाणीवपूर्वक विलंब पुढचा मुद्दा आहे की हा त्याचमध्ये येतो की टाळाटाळ करणे किंवा इतर बाबतीमध्ये तर जाणीवपूर्वक कामकाजामध्ये विलंब करणे. त्यानंतर पुढच्या ज्या मुद्द्यामध्ये आपण असं म्हटलं आहे की संस्थेच्या व्यवहारामध्ये अपहार करणे, त्याला आपण फ्रॉड म्हणतो. अपहार करणे किंवा अफरातफर करणे, लाच स्वीकारणे, देणे घेणे करणे लाचेचं, त्यानंतर अप्रामाणिकपणे किंवा भ्रष्ट मार्गांचा अवलंब करणे, कर्तव्यात कुचराई करणे, आपलं कर्तव्य पार न पाडणे, आपलं संस्थेच्या बाबतीमध्ये सेवा बजावत असताना किंवा कर्तव्य बजावत असताना अनैतिक, अशिष्ट किंवा ज्याला आपण म्हणतो की शिष्टाचाराचं पालन न करता अशा पद्धतीने सौजन्यहीन वर्तन करणे, हे सुद्धा आपल्याला गैरवर्तनामध्ये घ्यायचं आहे. विनापरवानगी कामावर गैरहजर राहणे. जर विनापरवानगी एखादा सेवक गैरहजर राहिला तर ते गैरवर्तनमध्ये येऊ शकतं. कामावर उशिरा येणे, संस्थेच्या प्रतिष्ठेस किंवा हितास बाधा होईल असे एखादं कृत्य करणे, अनधिकृत संस्थेचे कामकाज बंद पाडणे, संस्थेच्या कामकाजामध्ये बंद पाडण्यास सहभागी होणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, अधीनस्थ सेवकांना म्हणजेच आपल्या नियंत्रणाखाली जे सेवक असतात, हे वरिष्ठांनी हे करायचं आहे की हे पाहायचं आहे की अधीनस्थ सेवकांना वेळोवेळी जे आदेश देतील त्याचे पालन न करणे. त्यानंतर नशापानी करून कार्यालयात येणे. नशापानी करून जर आपण कार्यालयात आलात तर ते सुद्धा गैरवर्तन हिशोबात घेतलं जाणार आहे.
संस्थेच्या दप्तराची नासधूस करणे. संस्थेचे दप्तर आहे त्यामध्ये हेळसांडपणा करणे, नासधूस करणे किंवा काही बाबतीमध्ये दप्तर चोरून नेणे, एखादी फाईल चोरून नेणे, एखादी फाईल गहाळ करणे किंवा कागदपत्र गहाळ करणे किंवा संस्थेचे आवश्यक रेकॉर्ड आहे जे नियम 65 मध्ये आपल्याला सहकार नियमात दिलेला आहे किंवा इतरही जे काही रेकॉर्ड आपण ठेवतो त्यामध्ये खाडाखोडी करणे किंवा वरिष्ठांच्या परवानगीने विनापरवानगी वरिष्ठांची परवानगी न घेता एखाद्या दप्तरामध्ये चुकीची दुरुस्ती करणे, त्यानंतर संस्थेत गुंडगिरी करणे किंवा हिंसक कारवाई करणे हा सुद्धा गैरवर्तनाचा भाग आहे. वरिष्ठ जे असतात त्या वरिष्ठांवर शारीरिक आणि मानसिक हल्ला करणे किंवा त्यांना अशोभनीय अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांच्याशी वर्तन करणे, शिवीगाळ करणे, भांडखोरपणा करणे किंवा अशोभनीय वर्तन करणे. कार्यालयीन वेळेमध्ये खाजगी किंवा स्वतःची व्यक्तिगत किंवा खाजगी कामे करणे, कार्यालयीन वेळेचा दुरुपयोग करणे. कार्यालयीन वेळेमध्ये झोप काढणे म्हणजे जरी CCTV चालू असला किंवा एखादा नियंत्रण अधिकारी समोर असला तरी डोळे उघडे ठेवून सुद्धा काही लोक झोपण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं कार्यालयीन वेळेमध्ये झोप काढणे हा सुद्धा एक प्रकार त्यामध्ये आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशाचे पालन न करणे किंवा अवज्ञा करणे. वरिष्ठ अधिकारी असतात, उदाहरणार्थ संचालक असतील तर ते व्यवस्थापकांना आदेश देतील, व्यवस्थापक असतील तर ते सेवकांना आदेश देतील, इतर सेवक त्रिस्तरीय ज्याला आपण म्हणतो की क्लर्क असतील किंवा तर त्या सेवकांच्या बाबतीमध्ये ते शिपाई किंवा कनिष्ठ सेवकांना आदेश देतात. मग अशा पद्धतीने वरिष्ठाच्या आदेशाचं पालन कनिष्ठानं न करणे त्याला आपण अवज्ञा म्हणतो. त्यानंतर कार्यालयीन वेळेचा दुरुपयोग करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे हे सुद्धा त्याला आपण अनैतिक असं म्हणतो. आपल्यासोबत ज्या महिला काम करतात त्यांच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने शाब्दिक किंवा शारीरिक अशा पद्धतीनं असभ्य वर्तन करणं, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरुद्ध खोट्या तक्रारी करणे व चरित्रहनन करणे हा सुद्धा एक भाग त्यामध्ये होऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीबद्दल द्वेष भावना बाळगणे. जेव्हा आपण संस्थेमध्ये सेवक म्हणून कामाला येतो त्यावेळेस आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे, सगळ्यांशी सन्मानानं वागलं पाहिजे. कुठल्याही व्यक्तीबद्दल मग तो सेवक असेल, आपला सहकारी असेल किंवा सभासद असेल, संचालक असेल किंवा कुणीही त्रयस्थ असेल तर भावना जी असते ती आपल्याला जलसी ज्याला आपण म्हणतो किंवा द्वेष करणं हे आपल्याला करायचं नाही आहे. सेवकाने गुन्हेगारी व्यक्तीस जामीन राहणे. जर अडचण आली तर एखादा व्यक्ती अटक झाला तर त्याला आपल्या सेवकानं गुन्हेगारी व्यक्तीला अजिबात जामीन राहायचं नाही आहे. संस्थेबद्दल प्रसारमाध्यमांकडे अनधिकृत माहिती पुरविणे. आपण कोणत्याही पदावर काम करीत असा, सेवक म्हणून काम करत असताना आपल्याला प्रसारमाध्यमांना माहिती देण्याच्या आधी मान्य संचालक मंडळाची परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळं अनधिकृत संस्थेबद्दल माहिती ही प्रसारमाध्यमांना द्यायची नाही आहे आणि ते दिली तर गैरवर्तणूक या सदरामध्ये येणार आहे. राजकीय पक्षाचे सदस्य होणे म्हणजे आपण जर कायमस्वरूपी पगारी सेवक असाल तर आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वीकारता येणार नाही आहे. कुठल्याही पक्षीय चळवळीमध्ये कोणत्याही पक्षामध्ये त्या चळवळीमध्ये सहभागी होता येणार नाही आहे आणि निवडणुकीतसुद्धा भाग घेता येणार नाही आहे. यानंतर संपात भाग घेणे, कारण सहकारी संस्थांमध्ये संप करणं हे आपल्याला टाळायचं आहे. त्यामुळे संपात भाग घेणं किंवा संपावर जाण्यास मदत करणं किंवा संप करण्यास प्रोत्साहन देणं हे गैरवर्तन होऊ शकतं. प्रत्येक सेवकाने सभासदांशी सौजन्यपूर्ण वर्तन केलं पाहिजे. त्यानंतर ते न करणं, प्रत्येक सेवकाने वरिष्ठांशी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे, नम्रतेने वागलं पाहिजे. मात्र तसं न वागणं. प्रत्येक सेवक हा 24 तास संस्थेच्या कामासाठी बांधील आहे. वरिष्ठाने जेव्हा केव्हा बोलावले तेव्हा संस्थेच्या सेवकाने हजर झाले पाहिजे आणि अशा प्रकारचा आदेशाचं पालन न करणे हे गैरवर्तन होऊ शकतं. कामकाज वेळेत पूर्ण न करणे, संस्थेच्या व्यवहाराबद्दल गुप्तता न राखणे, कारण आपण काम करत असतो, आपल्याला संस्थेची बऱ्याचदा माहिती असते, अनेक फायलिंगची आपल्याला माहिती असते, कुठलं प्रकरण मंजूर होतं आहे, कुठलं होत नाही आहे, संचालक मंडळात काय चर्चा करतं आहे, त्यामुळे ती माहिती आपल्याला गुप्त ठेवायची आहे, ती माहिती आपल्याला इतरांना सांगता येणार नाही आहे. प्रत्येक सेवकाने वक्तशीरपणा पाळला पाहिजे. कारण साधारणपणे जर आपण मुद्दा पाहिला तर वक्तशीरपणा याचा अर्थ काय की समजा 10 ते 6 आपल्याला वेळ दिली असेल तर 9:45 बरोबर 10 मिनिटे आधी आपल्याला कामावर हजर झालं पाहिजे आणि तशाच पद्धतीनं कामावर हजर झाल्यानंतर आपण तशा पद्धतीने हजेरी पुस्तकावर ज्याला आपण मस्टर रोल म्हणतो
त्यावर आपण सही केली पाहिजे आणि या नियमाचं आपण पालन न केल्यास त्याला गैरवर्तन या सदरामध्ये घेता येणार आहे. संस्थेच्या मालमत्तेचे जाणीवपूर्वक नुकसान करणे हे सुद्धा गैरवर्तनामध्ये येतं. गैरवर्तन म्हणजे काय आणि त्याचे विविध प्रकारचे 32 प्रकार आपण पाहिलेले आहेत. मात्र संस्था प्रकारानुसार आपण गैरवर्तनाचे हे प्रकार बदलू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर ग्राहक संस्थेच्या बाबतीमध्ये जी जबाबदारी एखाद्या सेल्समन म्हणून आपण एखाद्या सेवकाला दिलेली असेल तर तशा पद्धतीनं मालाची चढउतार करणं, माल ताब्यात घेणं, तर हे त्यामध्ये गैरवर्तनाच्या, जर चुकीचं केलं तर गैरवर्तनाच्या सदरात जाणार आहे. त्यामुळं आपण जी गैरवर्तनाची यादी दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला काही बदल करायचा असल्यास योग्य तो बदल आपण करू शकता. पुढच्या मुद्द्यामध्ये आपण या मुद्द्यामध्ये गैरवर्तणुकीबद्दल कारवाई हा मुद्दा त्यामध्ये घेतलेला आहे. जे काही आपण 32 प्रकारची विविध प्रकारची गैरवर्तणूक नमूद केलेली याच्या आधी आपण ते बोललेलो आहोत. अशा बाबतीमध्ये जर एखाद्यानं गैरवर्तन केलं तर अशा गैरशिस्तीचा अहवाल जो आहे तो सर्वात प्रथम जे वरिष्ठ दर्जाचे सेवक आहेत, ते वरिष्ठ दर्जाचे सेवक, उदाहरणार्थ मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा कार्यलक्षी संचालक असतील किंवा व्यवस्थापक असतील किंवा ज्याला आपण म्हणतो सिनियर ऑफिसर असतील, तर हे जे वरिष्ठ असतात तिथं जे प्रमुख असतात ते त्यांचा अहवाल सगळ्यात पहिल्या स्टेजमध्ये, पहिल्या पायरीमध्ये व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळापुढे ठेवतात. आता अशा गैरवर्तनाचा अहवाल प्रथम स्टेजमध्ये, प्रथम पायरीवर जर व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाकडे आला की यावेळी मात्र या मासिक सभेमध्ये व्यवस्थापन समिती ही त्या सेवकाला नैसर्गिक न्यायाप्रमाणे त्याची लेखी आणि किंवा तोंडी अशा पद्धतीने बाजू मांडण्याची परवानगी देणार आहे. त्याला आपण नैसर्गिक न्याय म्हणतो. आता या सभेमध्ये, मासिक सभेमध्ये त्याला बोलावलं जाईल, त्या सेवकाला त्याचा खुलासा विचारला जाईल. आता समजा तो खुलासा जर व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाला अमान्य वाटला तर अशा वेळी त्याला चौकशी अधिकारी स्वतंत्रपणे नेमून त्याचा जो मुद्दा गैरवर्तनाचा आहे त्याबद्दल चौकशी केली जाईल आणि चौकशी केल्यानंतर जर तो सेवक दोषी आढळला तर मग मान्य संचालक मंडळ हे त्या सेवकावर कारवाईचा निर्णय घेणार आहे. आता कारवाई कोणत्या प्रकारची असू शकते, कारण शेवटी त्याच्यावर आपण आता एक अंतिम मुद्द्यावर पोहोचलेलो आहोत की आता त्याच्यावर कारवाई आपल्याला करायची आहे, तो दोषी आढळलेला आहे. सगळ्यात पहिलं तर गैरवर्तनाचं स्वरूप पाहून त्याला ताकीद देणे. एखादा मुद्दा हा फक्त ताकीद देण्यापुरता मर्यादित असू शकतो. उदाहरणार्थ ग्राहकाशी चुकीचं बोलणे, रागावून बोलणे, तर त्याला आपण ताकीद देऊन तशा पद्धतीने त्याची सेवा पुस्तकामध्ये सुद्धा नोंद करू शकतो. आता या सगळ्या गोष्टींची, गैरवर्तनाची किंवा त्याच्यावरच्या कारवाईची सेवा पुस्तकामध्ये नोंद होणार आहे. सेवा पुस्तकात नोंद झाली की त्याच्या गोपनीय अहवालामध्ये सुद्धा नोंद होणार आहे आणि त्यामुळे हे मुद्दे आपण इथं प्रकर्षाने पाहतोय की कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते. पुढच्या मुद्द्यामध्ये जर चौकशी झाली तर त्या व्यक्तीला निलंबित केलं जाईल, त्याला आपण सस्पेंड म्हणतो. आणि मग सस्पेंडचा अर्थ जो आहे ते म्हणजे कामावरून तात्पुरत्या स्वरूपामध्ये कमी करणे. त्यानंतर त्याची वेतनवाढ रोखणे. पुढचा मुद्दा असू शकतो की त्याला पदावनत करणे. पदावनत म्हणजे काय, की असं होऊ शकतं की एखादा व्यक्ती सिनियर किंवा हिशोबनीस असेल, सिनियर ऑफिसर असेल, तर त्याला ज्युनियर ऑफिसर म्हणजे कनिष्ठ पदावर आपण घेतो आणि त्यामुळं एखाद्या सेवकाच्या बाबतीत अशा पद्धतीनं त्या सेवकाला कारवाई म्हणून पदावनत म्हणजेच तो ज्या पदावर काम करतो त्याच्यापेक्षा खालच्या पदावर त्याला कामाला काम दिलं जाईल, म्हणजेच निम्नतन जी श्रेणी आहे ती निवडली जाईल. त्यानंतर असाही एक प्रकार असू शकतो की त्याच्याकडून दंडाची रक्कम जी आहे, फाईन आपण म्हणतो, तो वसूल केला जाईल. त्यानंतर अर्थातच जे सेवानियम सेवकांचे असतात त्यामध्ये गोपनीय अहवालामध्ये नोंद केली जाईल आणि गोपनीय अहवालाची नोंद त्याच्याबरोबर सेवा पुस्तकामध्ये सुद्धा प्रतिकूल शेरे हे आपल्याला नोंदवावे लागतील. आणि शेवटचा मुद्दा त्यामध्ये आहे की असंही होऊ शकतं की जर संचालक मंडळाने ठरवलं तर त्या सेवकाला कायमस्वरूपी कामावरून काढलं जाईल किंवा कामावरून कमी केलं जाऊ शकतं. कामावर कमी करणं किंवा त्याला कामावरून काढून टाकणं, त्याच्या आधी आपण त्या सेवकाला एक संधी म्हणून त्याचं आपण निलंबन करत असतो. कारण चौकशी सुरू असते, साधारणपणे 90 दिवस किंवा चौकशी अधिकारी त्याचा अहवाल देणं आणि अशा पद्धतीनं सुरुवातीला आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याला निलंबित करतो आणि निलंबित केल्यानंतर चौकशी अहवाल पूर्ण झाल्यानंतर
योग्य त्या निर्णयात आपण पोहोचलो की मग त्याला आपण बडतर्फ किंवा सेवेतून कमी करतो. साधारणतः संस्थेच्या पैशाची अफरातफर करणे, गैरव्यवहार करणे किंवा गंभीर स्वरूपाचे नैतिक अधःपतन हे अतिशय महत्त्वाचे निलंबित होण्याचे मुद्दे आहेत. अफरातफर म्हणजे त्याला आपण फ्रॉड म्हणतो. गैरव्यवहार म्हणजे काय की बेकायदा अशा पद्धतीनं पैशामध्ये अफरातफर त्यांनी केलेली आहे, काही माहिती गंभीर अशी लपवून ठेवलेली आहे किंवा गंभीर स्वरूपाचं त्याला आपण म्हणतो की अनैतिक वर्तन किंवा नैतिक अधःपतन अशा स्वरूपाचं गैरवर्तन जर केलेलं असेल तर अशा गोष्टी ह्या निलंबित होण्यास पात्र आहेत. अशा गैरवर्तणूक करणाऱ्या सेवकाबाबत प्रथम आरोपपत्र बजावण्यात येईल. सर्वात प्रथम आपल्याला निलंबित केल्यानंतर त्याला आपल्याला आरोपपत्र बजावावं लागेल. आता आरोपपत्रमध्ये त्याला आपण 10 दिवसाची मुदत देतो, त्याचं म्हणणं आपण मागवतो. प्रथमतः त्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये निलंबित केलं जातं. त्यानंतर त्याची जी काही चौकशी होते त्याची चौकशी होते आणि नंतर मग त्याला बडतर्फ केलं जातं. आता इथं एक नियम आहे की निलंबन जर एखाद्या सेवकाचं केलं तर त्या सेवकाला मुख्यालय हे सोडता येणार नाही आहे. म्हणजे संस्थेच्या कार्यक्षेत्रातच त्याला थांबावं लागेल. संस्थेमध्ये त्याला रोजच्या रोज यावं लागेल आणि हजेरी पुस्तकामध्ये सही करावी लागेल. आता ह्या निलंबन केलेल्या कालावधीमध्ये त्याला काही आपण वेतन देणार आहोत का? तर नियमाप्रमाणे निलंबनाच्या काळामध्ये जे मूळ वेतन त्याला आपण बेसिक पे म्हणतो अधिक डिअरनेस अलाउन्स त्याला आपण महागाई भत्ता म्हणतो, तर ह्या दोन्हींची बेरीज करायची आहे आणि ती जर 100 रुपये असेल तर त्याच्या 50% एवढं वेतन आपल्याला देता येईल. म्हणजेच आपण एखादा सेवक जर निलंबित करायचा असेल तर सुरुवातीच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जे त्याचं मूळ वेतन आहे आणि अधिक महागाई भत्ता याच्या 50% वेतन आपल्याला त्याला द्यायचं आहे. आता ही चौकशी करण्यास 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी जर आपला लागला तर अशा वेळी आपण त्याला आपलं वेतन वाढवावं लागेल आणि त्यामुळं आपलं जे वेतन आहे ते आपण 75% म्हणजेच मूळ वेतन आणि महागाई भत्ताच्या पहिल्या 6 महिन्यापर्यंत आपण 50% देत होतो. आता मात्र 6 महिन्यानंतर चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसेल किंवा अशा पद्धतीने योग्य निर्णय आपण वेळेत घेतलेला नसेल तर अशा वेळी निलंबनाच्या काळामध्ये 6 महिन्यानंतर पुढील कालावधीसाठी त्याला मूळ वेतन अधिक महागाई भत्ताच्या 75% रक्कम द्यावी लागेल. पहिल्या 6 महिन्यामध्ये समजा 100 रुपये पगार असेल तर 50 रुपये त्याला आपल्याला द्यायचे आहेत. मूळ वेतन आणि महागाई भत्ता जर 100 रुपये असेल तर 50 रुपये. नंतर 6 महिन्यानंतर मात्र मूळ वेतन जर आणि महागाई भत्ता मिळून जर 100 रुपये असेल तर आपल्याला 75 रुपये अशा पद्धतीने ते रक्कम आपल्याला द्यावी लागेल. त्यानंतर ड मुद्दा जो आहे शेवटचा तो अपील आहे की जर एखाद्या सेवकाला चौकशीमध्ये दोषी आपल्याला सेवक आढळला, तसा चौकशी अधिकाऱ्याने आपल्याला निर्णय दिला तर त्याच्या विरुद्ध त्या सेवकास अपील करायचं असल्यास त्या अपिलाला सुद्धा इथे मुदत दिलेली आहे. साधारणपणे कारवाईच्या आदेशाची प्रत मिळालेपासून 15 दिवसांचे आत 15 दिवस त्याला मुदत दिलेली आहे. 15 दिवसाचे आत त्या सेवकाला फक्त संस्थेचे जे प्रमुख असतात मान्य अध्यक्ष यांना रिव्ह्यू घेण्यासाठी त्याला आपण पुनर्विलोकन म्हणतो तसा अपील अर्ज करता येईल. म्हणजे आता चौकशी पूर्ण झालेली आहे. चौकशीचा मार्ग हा माननीय व्यवस्थापक चेअरमन यांनी सुरू केलेला आहे, अध्यक्षांनी सुरू केलेला आहे. तरी पण यामध्ये एक तरतूद आपण करायची आहे की पुन्हा एकदा आपण मान्य अध्यक्षांना विनंती करतोय की हे जे निलंबन आहे किंवा हे जे बडतर्फी आहे याबद्दल पुनर्विचार करावा. मात्र अशा पद्धतीनं जर एखाद्या सेवकाला असं वाटलं की अध्यक्ष किंवा संचालक मंडळ सहकार्य करत नाही आहे आणि आपल्या अर्जाचा योग्य विचार झालेला नाही तर अशावेळी जर त्या सेवकाला असं वाटलं की आपल्यावर अन्यायकारक अशा पद्धतीनं आपल्या सोबत वागणूक आपल्याला मिळते तर अशावेळी असा जो अन्यायग्रस्त सेवक आहे तो 45 दिवसाच्या आत नियंत्रण अधिकारी तथा संबंधित निबंधक म्हणजे तालुक्याला सहाय्यक निबंधक असतात किंवा उपनिबंधक किंवा त्या संस्थेचं कार्यक्षेत्र काय आहे त्या पद्धतीने सन्माननीय निबंधकाकडे तशा पद्धतीने अपील करू शकतात. आता हा जो मुद्दा आहे ई मुद्दा त्यामध्ये आपण असं म्हटलंय सेवकांचा मूलभूत अधिकार. शेवटी आपल्याला भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च आहे. सर्व कायद्यांची प्रमुख जी आहे ती भारतीय राज्यघटना आहे आणि त्यामुळं इथं मुद्दामहून आपण सेवा नियमात हा मुद्दा घेतलेला आहे की भारतीय संविधानाने जे मूलभूत अधिकार त्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो, जगण्याचं स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, त्याला आपण म्हणतो कायद्यापुढे समानता, कुठल्या प्रकारची विषमता न करणे, तर अशा पद्धतीनं आपल्याला 12 ते 35 मध्ये
भारतीय राज्यघटनेत जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारांच्या आड संस्था कधीही येणार नाही आहे. त्यानंतर कामगार कायदे जे दिलेले आहेत त्या कामगार कायद्यांच्या तरतुदी ज्या असतात, उदाहरणार्थ भविष्य निर्वाह निधी असेल, प्रॉव्हिडंट फंड त्याला आपण म्हणतो, त्यानंतर ग्रॅच्युटी असेल किंवा बोनस ॲक्ट असेल, तर जे काही कामगार कायदे आहेत, उदाहरणार्थ समजा मोठी संस्था असेल तर तिथं पाळणाघर आपल्याला करावं लागेल किंवा ॲम्ब्युलन्स रूम आपल्याला असेल, फर्स्ट एड बॉक्स आपल्याला ठेवावं लागेल किंवा एखादे आरोग्य खोली आपल्याला जिथे डॉक्टर नियुक्त करतो, तर ह्या ज्या कामगार कायद्याच्या तरतुदी आहेत त्या सर्व आपण लागू करायच्या आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये सेवकाचे जे कायदेशीर किंवा मूलभूत अधिकार आहेत त्याच्या विरुद्ध संस्था वागणार नाही किंवा त्याच्या आड संस्थाही येणार नाही आहे. आणि अशा पद्धतीने आपला संपूर्ण सेवा नियम हा आपण पूर्ण केलेला आहे. आता सेवा नियम पूर्ण केल्यानंतर शेवटचं जे पान आहे ते शेवटचं पान खूप महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये आपण संस्थेचं नाव, त्यांचा ठिकाण, संस्थेचा तालुका, जिल्हा लिहितो, संस्थेमध्ये एकूण किती सेवक वर्ग आहे त्यांचं नाव, त्यांचे संपूर्ण नाव, त्यांचं पद आणि त्या सेवकांची सही घेतो. आता ह्यासाठी आहे की हा जो सेवा नियम आहे तो आम्ही वाचलेला आहे, त्या सर्व अटी शर्ती आम्हाला मान्य आहेत आणि त्या सेवा नियमाप्रमाणे आम्ही कामकाज करणार आहोत असं ते सेवक आपल्याला सहीने सिद्ध करतात. आणि त्यामुळे हा शेवटचं पान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण इथं तो सेवा नियम मान्य केल्याबद्दल सेवक हे तिथे सही करतात. आणि मग या ठिकाणी आपल्याला वार्षिक सभेमध्ये सेवा नियम मंजूर करायचे असतात, तशी सूचना आपल्याला माननीय निबंधकांनी केलेली आहे. आणि त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा सेवा नियम मंजूर करण्याबाबतचा विषय जो होता तो कोणत्या क्रमांकावर होता, त्यानंतर ठराव क्रमांक कोणता होता, दिनांक कोणत्या तारखेच्या वार्षिक सभेत सेवा नियम मंजूर केलेले आहेत ते आपल्याला इथं नमूद करायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे की सेवा नियम मंजूर होतात, मंजूर केल्यानंतर वार्षिक सभेत मंजूर होतात, आपण सन्माननीय जे निबंधक असतात त्यांच्याकडे आपल्याला तो पाठवायचा असतो. आणि त्यामुळे शेवटचा मुद्दा आपण त्यामध्ये असा घेतो की या महिन्याच्या जी काही महिना असते त्या महिन्याच्या मासिक सभा, त्या मासिक सभेचा दिनांक, विषय क्रमांक, ठराव क्रमांक, आपण विषय घेतो दर महिन्याच्या सभेमध्ये, कारण वार्षिक सभेने आधीच मंजूर केलेला असतो, माननीय निबंधकांनी तो मंजूर केलेला असतो. आणि त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला माननीय निबंधकांकडे तो सेवा नियम नेण्यासाठी आपल्याला ते पाठवावा लागतो. आणि त्यामुळे मासिक सभा दिनांक, विषय क्रमांक, ठराव क्रमांक अन्वये सदर सेवा नियम माननीय निबंधक सहकारी संस्था जे तालुका कार्यक्षेत्र असेल किंवा जिल्हा यांच्याकडे आपण तो पाठवतो, अंतिम मान्यतेसाठी पाठवतो. आणि अंतिम मान्यता मागत असताना आपण स्वतःचं एक कव्हरिंग लेटर जोडलं पाहिजे, त्यावर सर्वांची सही घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीने आपण आपला सेवा नियम हा अंतिम मान्यतेसाठी सन्माननीय नियंत्रक तथा नजीकचे निबंधक यांच्याकडे आपण पाठवत असतो. धन्यवाद.